आणि आता मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। हलगर्जीपणा केलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, ठेकेदारांना जेलमध्ये टाकल्याशिवाय कळणार नाही। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पेणमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं। मात्र काहींनी गनिमी काव्यानं वाशीनाका इथे काळे झेंडे दाखवले। खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल, मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना, केंद्रीय रस्ते परिवहन विभागाचं पत्र। जाऊ दे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो, संदीप देशपांडेंकडून आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारीच्या संवादाची ऑडिओ क्लिप ट्विट। TV9 मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही। ट्विट केलेली ऑडिओ क्लिप 4 वर्षांपूर्वीची, तो आवाज माझा नाही असं म्हटलं तर काय करणार? राज ठाकरेंनी माझा आवाज काढून क्लिप तयार केली असेल तर ते कुणाचाही आवाज काढू शकतात, जितेंद्र आव्हाड यांची टीका। महाविकास आघाडीमधील अशा खूप ऑडिओ क्लिप, आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, सुपारी तुमचं नावच सुपारी आहे। महाविकास आघाडीमधील नेत्यांची हीच खरी चारित्र्य, यांचे पहिले कॅरेक्टर तपासा, संदीप देशपांडेंच्या ट्विट नंतर नितेश राणे यांची टीका। विकास आघाडीच्या लोकांच्या असे काही ऑडिओ क्लिप, उदाहरण संजय राऊतची एक महिलेला शिवी देत असताना, आदित्य ठाकरेचे दिशा सालेन प्रकरण, आता या आपल्या आव्हाडांचं ह्या पद्धतीचे क्लिप मीही ऐकले, हेच त्यांची खरी चारित्र्य आहे। दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांच्याच गृहमंत्र्यांनी SIT लावली, त्याचं काय झालं? भाजपा कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अंबादास दानवे यांचा सवाल। ठाकरे कुटुंब हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कुटुंब आहे, महाराष्ट्रातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास, ठाकरे कुटुंबावर असे आरोप करणं म्हणजे सूर्यावर तुंकण्यासारखं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। हे महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे, लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे। ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे।